बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझीपैकी एक म्हणजे हेराफेरी. बाबूराव, राजू आणि श्याम या तिघांची जोडी प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यात हेराफेरी 3 वरून वाद निर्माण झाल्याची चर्चा रंगली. तेव्हा चला पाहूयात, हा वाद आहे की अफवा आहे की सिनेमाचा पब्लिसिटी स्टंट. नमस्कार, मी राजेश सावंत. प्रहार न्यूझीलंडमध्ये आपलं स्वागत करतो. हेराफेरी सिनेमा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते ती अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांची. मात्र काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यातली सुपरहिट फ्रँचायझी असलेल्या हेराफेरीचा तिसरा भाग चर्चेत आहे. हेराफेरी 3 वरून अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा सोशल मीडियावर खूपच रंगली. ही चर्चा एवढी रंगली की अक्षय कुमारच्या कंपनीकडून परेश रावल यांना 25 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवल्याची बातमी समोर आली. परेश रावल यांनी अर्ध्यावर फिल्म सोडल्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आल्याचंही बोललं जातंय. एकीकडे वादाची चर्चा असताना दुसरीकडे हा पब्लिसिटी स्टंट असू शकतो अशी हवाई आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यात नक्की वाद निर्माण झालाय की ती अफवा आहे हे सत्य बाहेर पडलेलं नाही. हेराफेरी 3 ची स्क्रिप्ट न आवडल्यानं बाहेर पडल्याचे अक्षय कुमार यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. त्यावेळी चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र काही महिन्यात अक्षय कुमार राजूची भूमिका करणार असल्याचं स्पष्ट झालं. तर दुसरीकडे अक्षय कुमार सोबत काम करणं आवडतं असं म्हणत परेश रावल यांनीही वादावर पडदा टाकण्याचं बोललं जात आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेते परेश रावल यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित काम केलंय. ते एकमेकांना चांगले ओळखतात. त्यातच हे दोन्ही अभिनेते व्यावसायिकदृष्ट्या काही नुकसान होईल अशी भूमिका घेणारे नाहीत. त्यामुळे फार तर आपण या दोन्ही अभिनेत्यांमधील वाद ही अफवा असू शकते किंवा हेराफेरी 3 चा पब्लिसिटीचा स्टंट बनू शकतो. वाद काही असो, आपण इतकंच म्हणू शकतो की बाबूराव, श्याम आणि राजू हे त्रिकूट एकत्र येत आपल्याला पुन्हा एकदा खळखळून हसायला लावणार एवढं मात्र निश्चित. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलंड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.